अचानक कुठे तुम्हाला सदाशिवची आठवण झाली? आपल्या राजश्रीचा बालमित्र ना तो. खूप दिवस झाले, दिवस कसले कित्येक महिने झाले तो आपल्या घरी आलेला नाहीये. येस मॉम, आम्ही जेव्हा हॉटेलात डान्स केला ना तेव्हा आय फेल्ट की मी जगातली सर्वात सुंदर मुलगी आहे. अगं तू जगातली सर्वात सुंदर मुलगी आहेस ना, म्हणून त्यांनी तुला निवडलं. त्या सरंजामेंना मी सांगेन की इथून पुढे राजनच्या अपॉइंटमेंट्स मी ठरवेन. त्यांनी काय होणार आहे? सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त तू माझ्याच सोबत असशील. सदाशिव, सदाशिव थांब. सदा, सदा इतका निष्ठुर होऊ नको. सदा थांब माझ्यासाठी. सदा थांब माझ्यासाठी. थांब, जाऊ नको. सदा ऐक माझं. सदा थांब, जाऊ नको. सदा, सदा, सदा थांब. सदा, काय झालं पोरे? आई सदा चाललाय, त्याला थांबायला हवं. आई सदाला थांबायला हवं. तुला भास झाला का श्री? नाही आई, तो गाव सोडून चाललाय. तो मला सोडून चाललाय. आई पाणी पिऊन घे बघू आधी. मी पाणी पिण्यात वेळ घालवला ना तर सदा निघून जाईल. आई श्री तू शांत हो, पाणी पी. हे बघ सदा कुठेही जाणार नाही. आणि आता झोप बाळ. सदा एक दिवस मला म्हणाला होता, भातुकलीचा खेळ खेळायला आता आपण लहान नाही राहिलो. हे जग दुष्ट आहे, आपल्याला निरागसपणे जगू नाही देत. अगं स्वप्न पाहिलंस तू श्री? मला म्हणाला होता, राज या जगाचा श्वास, ध्यास, आस पैसा आहे. या जगाचा देव पैसा आहे. इथला परवलीचा शब्द पैसा आहे. इथे जगण्यासाठी पैसा लागतो आणि मेल्यानंतरही पैसा पाठ सोडत नाही. पैसा नसेल तर अंतिम संस्कारालाही माणूस वंचित राहतो. बस कर श्री. खूप भोगलंय हो सदाशिवने. ठाऊक आहे आम्हाला श्री, पण कृपा करून तू त्रास करून घेऊ नको श्री. ना सदाच्या आठवणीत अस्वस्थ झाले हो मी. मग कशाला त्याची आठवण काढायची? अगं त्याच्या सगळ्या आठवणी गंगार्पण करून टाक. असं करता येतं का नाना? आठवणी मनाच्या तळाशी गाडलेल्या असतात, तरी त्या उसळून वरती येतातच. बाळा, अगं विसरण्याचा प्रयत्न तर कर. मनुष्य आठवणींवर जगू शकत नाही आणि आठवणींना कुरवाळून आयुष्यात सुखी होता येत नाही. जीवन प्रवाही आहे श्री, ते कधीच थांबत नाही. कुणाची वाट पाहत राहत नाही, त्याला सतत पुढे जायचं असतं. म्हणूनच ते बालपणाला मागे टाकून तरुणपणाची वाट बघतं आणि मग तरुणपणाचं बोट सोडून म्हातारपणाची काठी हातात धरतं. जो थांबेल तो संपेल, हे जे म्हटलंय ना ते खरं आहे श्री. मी थांबलेले नाहीये नाना. एखाद्याची वाट पाहत राहणं म्हणजे थांबण्याचंच लक्षण आहे ना. आपली नजर भूतकाळाकडे नसावी श्री, भविष्यकाळाकडे असावी. भूतकाळात घडलेल्या चुका दुरुस्त करून भविष्यकाळाच्या दिशेने प्रवास करायचा असतो. मगच जीवन यशस्वी होतं. आमच्या वाट्याला जे टक्के टोणपे आले ते तुझ्या वाट्याला येऊ नये असं मनापासून वाटतं बाळ. तुझ्या पुढे अख्खं आयुष्य पडलंय. भविष्य काळ तुला खुणावतोय. तुझं भलं व्हावं, तू सुखात राहावंस अशीच आमची इच्छा आहे आणि तसेच आमचे प्रयत्न आहेत. तू सुद्धा आमच्या प्रयत्नांना साथ द्यावीस
अशीच आमची इच्छा आहे ग. श्री, अगं अगं हे सगळे मनाचे खेळ आहेत ग. थांबव आता ते. कशाला आठवण काढायची? स्वतःच म्हणायचं आठवण काढायची नाही आणि स्वतःच बोलत राहायचं त्याच्याविषयी. आणि ते सुद्धा हिलाच विचारलं तुम्ही. काय गरज होती हिच्या समोर बोलण्याची? चुकलंच माझं. सगळं अभावितपणे घडलं ग. आपली मुलगी दुखावली जाईल ह्याची जरा सुद्धा कल्पना नव्हती मला. या पुढे असं होणार नाही बाळा. बाळा रडू नकोस ग. झोप आता श्री, झोप. झोप बाळा, झोप. तू लग्न करावं, स्वतःचा संसार थाटावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. मला मुलगी पसंत नसली आणि तुला असली तरी माझी लग्नाला आडकाठी नाही. कळलं? मग सांग केव्हा करतोयस लग्न? गुड मॉर्निंग आई साहेब. गुड मॉर्निंग सरंजामे. आई साहेब, गुड मॉर्निंग करण्याची पद्धत आवडली बरं का? तुमची तिरकस शेरेबाजी आवडली बरं का? काहीतरीच आई साहेब. बंगला अजून जागा झाला नाही वाटत. तुम्ही जागा करा बंगल्याला सरंजामे. अहो पाण्याचा पाईप तर आपल्याच हातात आहे ना. सरंजामे, आज तुमचे साहेब उशिराच उठले बरं का? उशिरा उठणारच ना, रात्री महत्वाची मीटिंग होती. पण तुम्हाला झोप लागली ना, का त्यांच्या काळजीने तुमची झोप उडाली होती? आई साहेब, साहेबांच्या कालच्या मीटिंग बद्दल काही कळलं? मीटिंग यशस्वी झाली का नाही याबद्दल आतल्या गोटातून काही खबर? आतलं गोट नाही आणि बाहेरचं गोट नाही. तुमचा साहेब इतका आतल्या गाठीचा आहे की ताकाच तूर लावू देत नाही. मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग सरंजामे. गुड मॉर्निंग साहेब. काय गप्पा चालल्यात? काही नाही साहेब, एका गहन विषयावर चर्चा चालू आहे. गहन? काय गहन? गहन म्हणजे गहने. गहने काय गहने? अरे म्हणजे दागिने रे. दागिने? सकाळी सकाळी दागिन्याबद्दल चर्चा? अरे म्हणजे लग्नासाठी दागिने कुठे बनवायचे, कोणाकडे बनवायचे, कधी बनवायचे वगैरे वगैरे. एक मिनिट. कोणाचं लग्न? तुझं. माझं लग्न? माझं लग्न आणि मलाच ठाऊक नाही. आणि कोणी ठरवलंय? अरे पण काल तूच लग्न ठरवायला गेला होतास ना. कमाल आहे तुझी आई. नाही, तुझी कल्पना शक्ती ना अफाट आहे. माझं कौतुक पुरे. तुझं बोल बरं. माझं काय? माझं तुमच्यासारखं नाहीये. डोक्यात अशी काही कल्पना येत नाही माझ्या. कल्पना येत नसतील पण ललना तर येत असतील ना. वा आई साहेब वा. काल लल्लाचा वाढदिवस होता म्हणून हॉटेलात आम्ही सेलिब्रेट केलं. का? कारण की ती माझी चांगली मैत्रीण आहे म्हणून. पण साहेब त्या अशी ती प्रिया, सुप्रिया, राधा यांचे वाढदिवस आपण असे कधी साजरे केले नाहीत संपूर्ण हॉटेल रिझर्व करून. बोला चिरंजीव, उत्तर द्या. आई, तुम्ही दोघं ना पराचा कावळा करताय. साफ म्हणून दोरीला झोडपताय. मुलगा आणि मुलगी यांच्यात काय मैत्री होऊ शकत नाही का? अशा मैत्रीकडे तुम्ही गढुळलेल्या नजरेने पाहतात. गढूळ नजर? आम्ही तर अगदी स्वच्छ नजरेने बघतोय. अरे म्हणून तर लग्नाबद्दल विचारणा केली. तू लग्न करावं, स्वतःचा संसार थाटावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. मला मुलगी पसंत नसली आणि तुला असली तरी माझी लग्नाला आडकाठी नाही. कळलं? मग सांग केव्हा करतोयस लग्न? आई, लल्ला माझी फक्त चांगली मैत्रीण आहे आणि मला तिची फक्त कंपनी आवडते, इतकंच. सरंजामे, आता वधूवर मंडळात खेटे घालावे लागणार आहेत आपल्याला. नाहीतर नेटवर नवऱ्या मुलीसाठी शोध कार्य सुरू करावं लागणार आहे. शोध कार्य सुरूच आहे साहेब. हे काय मुलींचे फोटो घेऊन आलोय. पण दाखवा ना तुमच्या साहेबांना. बघ रे, त्यातला एखादा फोटो पसंत पडतो का?
परत सुरू झाला आई तुझा? काय? सदा, हात काढ पाहू. अरे वेचतीये ना. तुला वेचायला कोणी अडवलंय का? वेच. डोळे झाकले असताना कसं वेचू? प्रयत्न कर. मी डोळे मिटून तुझ्यावर विश्वास ठेवू शकते सदा, तुझ्यावर आंधळ प्रेम करू शकते, पण डोळे झाकले असताना तांदूळ नाही निवडू शकत. तुला कवितेच्या 4 ओळी ऐकव? ऐकव ना. डोळे मिटून प्रेम करू नकोस. आत्ताच सुचले. डोळे मिटून प्रेम करू नकोस. डोळे उघडून माझा शोध घेऊ नकोस. मी तर आहे तुझ्या अंतरी. माझा शोध घेत चहूकडे फिरू नको. सदा, सुंदर आहे कविता, पूर्ण कर ना. सदा, सदा, का खेळतोयस अशी लपाछपी? सदा. राजश्री, काय झालं? काही नाही आई. मला हाक मारलीस का तू? नाही. इकडे ये जरा. कसल्या विचारात आहेस? कसल्या नाही आई. कामात लक्ष नाही तुझं? कशावरून? अगं मी पाहिलं ना, मगाशी तांदूळ निवडताना तांदळातले खडे बाहेर टाकण्याऐवजी तू तांदूळच बाहेर टाकत होतीस. अगं ते लक्षातच नाही आलं माझं. लक्षात यायला लक्ष असावं लागतं श्री. आई, सदाशिवची विचारणा केल्यापासून तू अशी सैरभैर वागायला लागलीस. सदाशिवचाच विचार करत होतीस ना? त्यालाच हाक मारलीस ना तू? सदाशिवला विसरून जा श्री. मी प्रयत्न करते आई, पण काय? माझं मन ऐकतच नाही. सदाशिवला फितूर झाल्यागत वागतंय. मन ताब्यात ठेव श्री. आपल्या मनाला ताब्यात ठेवता येतं काय? मी माझ्या मनावर अंकुश ठेवायचा प्रयत्न करते आणि माझं मन बंडखोरी करून सदाशिवच्या आठवणीकडे धाव घेते आणि स्वतः बरोबर मलाही फरफटत घेऊन जाते. नानांचा विचार केलायस कधी? नाना? सदाशिवच्या आठवणींनी तुझं मन व्याकुळ होतंय श्री. तू दुःखी होतीयस आणि तुला दुःखी झालेलं पाहून नानांच्या मनाला खूप त्रास होतोय ग. नाना कुठे दिसले नाहीत ते? देवळात जाऊन बसले स्वतःचं मन शांत करायला. तुझ्या पदरात सुखाचं दान टाकावं म्हणून महादेवाला प्रार्थना करायला गेलेत ते. सुस्वभावी, कामसू, स्वभावी, कामसू, चांगल्या घरातली तरुणी हवी. लिहिलं सरंजामे? लिहितो आहे सर. अगं आई, अशी जाहिरात देऊन स्वतःची सून निवडणार आहे? साहेब, सकाळी 11 वाजता ऍडव्होकेट सामंतांसोबत आपली मीटिंग आहे. दुपारी 12 वाजता अहुजा आणि अहुजाचे राघवन साहेब आपल्याला भेटायला ऑफिसमध्ये येणार. तर त्यानंतर
1:30 वाजता स्टार इंटरनॅशनलच्या सुमित साहेबासोबत आपला लंच आहे. आणि सरंजामे, तुमच्या जगात स्त्रीला महत्व आहे का नाही? आई साहेब, मी समजलो नाही. राजनच्या साऱ्या भेटीगाठी पुरुषांबरोबरच का होतात सरंजामे? हल्ली बायका सुद्धा मोठ्या मोठ्या पोस्टवर काम करतात, बडे बडे बिझनेस एम्पायर सांभाळतात. तुम्हाला राजनची एकही बिझनेस मीटिंग एखाद्या कर्तृत्ववान मुलीबरोबर अरेंज करता येत नाही? अगं पण का तुम्हाला तुमच्या साहेबांनी सांगितलंय की त्याची प्रत्येक मीटिंग ही पुरुष ऑफिसर किंवा मॅनेजर बरोबर झाली पाहिजे? मी कशाला सांगे नाही असं? सरंजामे, मी तुम्हाला विचारतेय. नाही नाही साहेब, साहेबांनी काहीच सांगितलं नाही असं. याचा अर्थ तुमच्या साहेबांची मुलींबरोबर मीटिंग व्हावी, चर्चा व्हावी असं वातावरण तुम्ही निर्माणच करत नाही आहात, होय ना? आई साहेब, मी कशाला असं काय करणार? तुम्ही काहीच करत नाही आहात म्हणून मी तुम्हाला घरी पाठवत होते. हा माझा मी निर्णय बदलला ह्याची मला आता खंत वाटते. आई, आपण ज्या कंपनीशी डील करतो तिथे जर लेडी मॅनेजर किंवा ऑफिसर नसेल तर त्या सरंजामेचा काय दोष आहे? अरे, ज्या कंपनीत लेडी मॅनेजर आहे त्या कंपनीशी डील होत नाही हा सरंजामेंचा दोष आहे. आई प्लीज, तू लग्नाचा बिझनेसशी संबंध जोडू नकोस. दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे सरंजामे, लिहून घ्या. हो होय, सांगायचं. हा, लिहा. तरुण, 25ची, मोहक, मनमिळाऊ. एक मिनिट, हे कोणाचं वर्णन करतेस तू आई? मुलीचं. तुम्ही लिहून घ्या सरंजामे. काय? तुम्हाला कामावरनं कमी केल्याचं पत्र. आई साहेब, मी लिहून घेतलं नाही काय? 25ची, सुंदर, तरुण, मोहक, मनमिळाऊ, सुस्वभावी, कामसू, सुस्वभावी, कामसू, चांगल्या घरातली तरुणी हवी. लिहिलं सरंजामे? लिहितो आहे साहेब. अगं आई, अशी जाहिरात देऊन स्वतःची सून निवडणार आहे? सरंजामे, वाचून दाखवा. 25ची, सुंदर, तरुणी, मोहक, मनमिळाऊ, कामसू, सुस्वभावी, चांगल्या घरची तरुणी हवी. पुढे लिहा. लवकरात लवकर भेटा, वसुंधरा सबनीस. खाली माझा नंबर द्या, कळलं? हो आहे सर. हा, हॅलो रघुनाथराव. हा, बोला बोला. काय आज आमची कशी काय आठवण केलीत? नाही, असं कसं रघुनाथराव आहोत, तुम्ही आमच्यासारख्या गरीबाची आठवण केली म्हणजे आता आमचा भाग्योदय जवळ आला. किती खुश दिसतोय देवव्रत, पाहिलंस? हा, नाही बोला बोला. बहुतेक बिझनेस प्रपोजल आलं असणार. रिअली? अरे नाही रघुनाथराव, अहो ही माझ्यासाठी गुड न्यूज आहे. ऐकतेस ना मॉम? हा, ऐकलं ना, देवला बडं बिझनेस प्रपोजल मिळालेलं दिसतंय. नाही, मी असं करतो, तुम्हाला आजच भेटतो. हा, मग आपण बोलूया. थँक्यू रघुनाथराव. हो. डॅड खूप खुश दिसतायत. करोडोंचा बिझनेस डील क्लिक झाला नाही ना? असंच समज. पण तू 1 आणि 2 शब्दात बोलणार आहेस का देव? रघुनाथरावांनी एक्सपोर्ट ऑर्डर आणले का? डॅड, तुम्ही हसतच राहणार आहात की आम्हाला तुमच्या खुशीत सामील करून घेणार आहात? येस. ओके, सांगतो. आपण कानविंदेंच्या मुलाच्या लग्नाला गेलो, आठवतं? हो, त्याचं काय? त्या लग्नात सरनाईक साहेब सुद्धा आले होते. सरनाईक साहेब म्हणजे तेच ना ज्यांच्या खाणी आहेत? हो. अरे वा, तुझ्या लक्षात आहे. गुड. तेच सरनाईक. सरनाईक साहेब लग्नाला आले होते, या तू कशाला खुश व्हायला हवंस? कानविंदेंनी व्हायला पाहिजे ना. सरनाईक साहेबांचा तुमच्या बिझनेस मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचा तर विचार नाही ना? त्यांना बिझनेस मध्ये कसली इन्व्हेस्टमेंट करायची नाही, तर त्यांना आपल्या कुटुंबाशी संबंध जोडायचे आहेत. अगं खरंच सुमन, सरनाईक साहेबांनी त्यांच्या मुलासाठी आपल्या ललनाची निवड केली आहे, तिला मागणी घातली आहे. खरंच? अगं तुझी शपथ, हेच सांगण्यासाठी तर रघुनाथरावांनी फोन केला होता. वाव. अरे कानविंदेच्या मुलाच्या लग्नात ललनाला सरनाईकांच्या घरच्यांनी पाहिलं आणि त्यांना लगेच पसंत पडली. ललना, ऐकतेस ना?
लाजली वाटतं. सुमन, मी आजच रघुनाथरावांना भेटणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की आम्हाला सरनाईकांचं स्थळ पसंत आहे. हो, तुम्हाला पसंत असेल पण मला नाही. व्हॉट? लल्ला, आर यू मॅड? सरनाईकांचं स्थळ बेस्ट आहे लाली. पैशांच्या राशीत लोळशील, सुख तुझ्या पायाशी लोळण घेईल. नो मॉम, सरनाईकांचं स्थळ आलं म्हणून एक्साइट व्हायची गरज नाहीये. प्लीज, मला त्यांच्या मुलामध्ये काडी मात्र इंटरेस्ट नाहीये. मला इंटरेस्ट आहे तो राजन सबनीस मध्ये. मला तो आवडतो आणि मला त्याच्याशीच लग्न करायचं. इट्स क्लिअर. आई, आर यू सिरियस? ऑफकोर्स आय एम सिरियस. म्हणजे जाहिरात द्यायची तुला? हो, आणि जाहिरात आली नाही तर सरंजाम्यांना सुट्टी. तू हुकुमशहासारखं का वागतेस आई? माझा नाईलाज आहे. दिस इज टू मच. मला पण तेच म्हणायचंय. पाणी आता डोक्यावरनं चाललंय. आई, मी लल्लाबद्दल बोलतो. बोल ना, मी कुठे अडवलंय तुला? तू जे काय करतेस ना हे मला बिलकुल पसंत नाही. तू मला असं वागायला भाग पाडतोस. मी तुला असं वागायला भाग पाडतोय? तुझं हे बोलणं बरोबर नाही आई. तुझं शब्द आणि शब्द मी पाळतोय. कधी तुझ्या मनाविरुद्ध वागत नाही का? आणि तू म्हणतेस की मी तुला असं वागायला भाग पाडतोय? म्हणाले होते आपलं जे काही आहे ते आपल्या श्रीचंच आहे ना. तिला जर त्याच्याशी लग्न करायचं असेल तर आपण आडकाठी करायची नाही. पण तो सदाशिव, तोच करंटा निघाला. आई, गाव सोडून निघून गेला. त्यानं जराही तुझी पर्वा केली नाही, थोडाही तुझा विचार केला नाही. त्याने पर्वा केली माझी आई. माझा विचार करून माझ्या भल्यासाठीच तो गाव सोडून गेला. तू काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतंय का? नशीब लग्ना अगोदर डोक्यात राग घालून निघून गेला. लग्नानंतर गेला असता तर आभाळच कोसळलं असतं आपल्यावर.